आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एरवी मौज मस्तीची आवड असणारा माझा मुलगा उद्धट आणि संतापी नाहीये. आंटी बरोबर आहे तुमचं, पण नाही हो, संगत नाही बदललेली त्याची. पण काय आहे ना आंटी, कधी कधी आपल्या बाजूला अशी माणसं असतात की जाऊ दे, काय बोलायचं आता. त्यात ऑफिस मध्ये एक प्रकरण घडलंय. पुढच्या वेळी त्या प्रकरणात सुजित नाही अडकला म्हणजे कंपनीचा मालक नाही अडकला म्हणजे मिळवलं. आंटी तुम्हाला माहितीये का, हल्लीच्या मुलींना गोल्डिगर असतात. गोल्डिगर काय असतात? गोल्डिगर सांगते, म्हणजे एखादा पैसेवाला मुलगा शोधायचा, त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक करायचं, लग्न करायचं आणि मग काय चैनीत आयुष्य घालवायचं. आणि आंटी, काही मुली 4 पावलं आणखीन पुढे असतात. म्हणजे डिवोर्स घेतात आणि पोटगी बनून भरभक्कम रक्कम घेतात मुलाकडून. आणि मुलगा श्रीमंत असेल, त्याची मोठी कंपनी असेल, फॅक्टरी असेल तर काय, त्यातही त्यांना वाटा हवाच असतो. बरं आंटी, मी निघते आता, उशीर होतोय मला. अगं सुजितला भेटायला आली होतीस ना? हो आले होते, पण त्याची सुट्टी आहे ना, त्याला छान आराम करू दे, डिस्टर्ब नाही करत मी. आणि ही फाईल सुजितला द्या, त्याला सह्या करून ठेवायला सांगा. मी ती कलेक्ट करायला पिऊनला पाठवते. येते. कम इन. साहेब, काळजी नका करू, तुम्हाला तुमची डिलिव्हरी ठरलेल्या तारखेला मिळणार म्हणजे मिळणारच. हो नाही, स्टाफची काही चिंता नाही. येस येस, यू डोंट वरी. हा बोला, काय काम होतं? साहेब, तुमच्या ऑफिस मध्ये भरती निघाल्या होत्या ना शिलाई डिपार्टमेंटला? हो, मला लई म्हणजे लई छान शिलाई करता येते. पेपर मध्ये जाहिरात बघितली होती, ते बघूनच आले. अहो, त्या जागा भरल्या. भरल्या? अहो पण कधी? आज सकाळीच. सकाळी? हो, आत्ताशी तर सकाळ झाली आहे. म्हणजे अशा कशा भरल्या? 2 जागेसाठी 800-900 अर्ज आले होते. पहाटेपासून सगळे रांगेत बसलेले. त्यापैकी आमच्या अटीत बसणाऱ्या दोघींना निवडून आजपासून त्यांना कामावर ठेवलं सुद्धा. कसं आहे ना, आम्हाला अर्जंट जागा भरायच्या होत्या म्हणून. साहेब, हो मला नोकरीची लई गरज आहे. माझ्या नोकरीचं काही होतंय का बघा ना तेवढं. हा म्हणजे पगार कमी द्या चालेल, मी ओव्हर टाइम बी करेल, पण मला ही नोकरी द्या. म्हणजे मला खूप गरज आहे नोकरीची. हे बघा मॅडम, अहो गरज कुणाला नसते, गरज आहे म्हणून तर सगळे काम करतात ना. सॉरी, डोंट वेस्ट माय टाइम. आम्हाला एक मोठी ऑर्डर आज पूर्ण करायची म्हणून तर ऍड दिल्या होत्या. तुम्ही येऊ शकता. साहेब, अहो या. अहो इकडे बघा ना. हा काय प्रकार आहे? हा, आणि कुठे बघायचंय? समाजाचं कल्याण करता करता, त्यांच्याकडे लक्ष देता देता आपल्या घराकडे दुर्लक्ष होत नाहीये ना, हे बघा. तुम्ही काय बोलताय काही कळत नाही. सुजित, त्याचं काहीतरी बिनसलंय. सुजितचं बिनसलंय? पण त्याचं बिनसलंय, तो त्याचं काय ते बघून घेईल ना. आणि तुमचं काय सारखं बारीक लक्ष असतं त्याच्याकडे. द्या बघू इकडे. मीच बघते आता त्याचं काय बिनसले ते. आज सोक्षमोक्ष लावतेच. सुजित, किशू, ए किशू,
सुजित साहेबांना सांग मी बोलावलंय. सुई साहेब, सुई साहेब, अरे मूर्खा, सुजितला सांग मी बोलावलंय. सुई साहेब, सुई साहेब, मॅडम बोलवत आहेत, मॅडम बोलवत आहेत. आता आपल्या घरात जॉगिंग करायला परमिशन घ्यावी लागणार आहे मला. ते मी माझ्या मर्जीने नाही करू शकत. झालं तुझं चालू? आम्ही काय तुझे शत्रू आहोत का रे? सारखं काय वसकून बोलतोस? मला तुझ्याशी आणि डॅडींची महत्वाच्या विषयावर बोलायचंय. आता जॉगिंग करताना एवढं काय महत्वाचं आहे? मला महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बोल. किशू, तुला आतमध्ये काम नाहीये? मी काय म्हणते, आता तू ऑफिस आणि फॅक्टरी सांभाळायला लागलायस तर नाही मॉम, सांभाळायला नाही लागलोय. मी तिकडे नोकरी करतोय, ती बिनपगारी. मी अशी जाऊन काम करून येईल बघा, पण तुम्ही तुमचं प्रॉमिस लक्षात ठेवाल ना? डन. हे काम झालं की माझ्या रूम मध्ये यायचं आणि माझ्या मेकअप बॉक्स मधली तुला आवडेल ते लिपस्टिक घ्यायची. चालेल. अगं सॉरी स्वानंदी, मी ना ग्लास घ्यायला आले होते. कसा धक्का लागला कळलंच नाही मला. सॉरी. हॅलो स्वानंदी, डबा खाल्लात? आवडला? फक्त नाही म्हणजे छान होतं, टेस्टी होतं, मजा आली असं काहीच नाही? भाजी नाही ना आवडली? नाही नाही, तसं नाही. आवडली. छान होतं, टेस्टी होतं. मी चाटून पुसून खाल्ला डबा. मग फक्त इतकीच प्रतिक्रिया? अच्छा, आलं लक्षात. डबा खाऊन घरची आठवण आली ना? स्वानंदी, असंच असतं. जे अन्न सगळीकडे सारखंच, पण आपल्या घरी आपल्या माणसाने जर एखादा पदार्थ बनवला तर त्यात प्रेमाची, मायेची चव उतरते. हो ना? खीर तुझ्यासाठी. खरंय मनी साहेब. आता तुम्हाला हे काही विशेष वाटणार नाही, कारण तुम्ही आईच्या हातचं जेवत आलाय. पण मी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे स्वानंदी. घरचं जेवण म्हणजे
त्या घरच्या जेवणाची चव माझ्या हातात उतरावी म्हणून तरसत होतो मी अक्षरशः. कसं असतं ना की आई असते आपल्याला शिकवायला, तेव्हा आपल्या हातात घरच्या अन्नाचीच नाही तर आईच्या करण्याची चव सुद्धा उतरते. एक प्रकारचा डीएनए असतो आपल्याला आईशी जोडणारा. माझ्या बाबतीत मग मी आट्टाला भेटलो. मला असं झालं की अशी कशी आपल्या हातात घरच्या अन्नाची चव येत नाही. मग मी एक काम केलं. काय केलं? आमच्या सरपोतदारांच्या घराशेजारी एक खानावळ होती. त्या माऊलीने खानावळ चालवताना कधीच चाल ढकल केलेली मला आठवत नाही. तव्यावर जे काही असेल गरम गरम पोळी भाकरी त्या मायेने आम्हाला ताटात वाढायच्या. मावशींना मूल नव्हतं आणि आम्ही खानावळीत जाणाऱ्या सगळ्या मुलांवर त्या माया करायच्या, प्रेम करायच्या. मी त्यांच्याकडून सगळा स्वयंपाक शिकून घेतला. एक गंमत सांगतो, सिक्रेट आहे, कोणाला सांगू नका. मी खानावळीत त्यांना स्वयंपाक करायला मदत सुद्धा केली. मला आवडायचं. काय सांगताय? हो पण तुम्ही तर सरपोतदार साहेबांच्या घरी राहायचे ना, तिकडच जेवायचे ना. मग हो पण कधी कधी ते उपकाराचं अन्न घशाखाली उतरायचं नाही. मग काय, मग तडक मावशींची खानावळ गाठायची, 40 रुपयात पोटभर आणि मनभर जेवायचं. सॉरी मनी सर, मी तुमच्या आठवणी जाग्या केल्या ना. अहो सॉरी काय, चालायचंच, आयुष्य आहे. नियतीने दिलेल्या दुःखावर समजुतीची फुंकर मारायला शिकलोय मी. हा बरं, सांगायचा मुद्दा हा की घरच्या जेवणाची चव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटा प्रयत्न होता. तुम्हाला आवडली ना चव, झालं तर मग. तुमची काळजी पोहोचली माझ्यापर्यंत. मणी सर, आज खूप दिवसानंतर पोटभर जेवले बरं का. ठेवते हा. स्वानंदी, अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून तुमच्या चेहऱ्यावर कायम स्माइल आणण्याचा प्रयत्न करेन. सुजित, सुजित, अरे सुजित, सुजित, आता या वेळेला कुठे निघाल? स्वानंदी, स्वानंदी, बस. स्वानंदी, काय झालं? तू का रडतेस? काय झालं स्वानंदी? तुझा डब्बा पडला का?
जा दिखा दे अपना कमाल मेरे शेर. चल 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 ऑल द बेस्ट. चल चल चल. स्वानंदी, तुला हे असं काम करताना बघवत नाहीये, पण आता तूच हे काम स्वीकारलंय तर काय बोलणार. पण मी खास तुला थँक्स म्हणायला आलीये. खरंच खूप थँक्स स्वानंदी. तू आमची रूम, बाथरूम आणि कॉरिडॉर ना अगदी लखलखीत क्लीन केलंयस. खूप थँक्यू. आय एम सो सॉरी स्वानंदी. तुला लागलं का? अगं चुकून पडला. प्लीज तेवढं पाणी पुसून घे ना. सॉरी. स्वानंदी, स्वानंदी कोण आहे? कोण आहे? नको नको नको. मी जेसी आहे. स्वानंदी काय झालं? चक्कर आलेली का तुला? मला जरा गरगरलं. ठीक आहे मी आता. स्वानंदी, तुला बरं वाटत नाहीये ना? चल माझ्या बरोबर रूम मध्ये चल, आराम कर. चल. मी बरी आहे. मला फक्त गरगरल्यासारखं झालं होतं, पण आता बरी आहे मी. मला काम करू दे माझं. तू हे क्लीन करतेस म्हणाली, मला आवडत नाही तरी मी तुला काही बोलले नाही. आय नो स्वानंदी, कोणतंच काम हलकं नसतं, पण तू इकडे स्वच्छता करायचं काम करतेस. कोणाची रॅगिंग सहन करायची तुला अजिबात गरज नाहीये, कळलं तुला? जेसी, हाताशी काम आलंय ना, 4 पैसे बी येतील. आणि पाणीच सांडलंय ना, काय झालं पुसलं तर? उलट फरशी चकाचक होईल. ठीक आहे, मग तू एकटी नाही करायचं नाही, मी तुला हेल्प करते. दे अगं, दे इकडे कपडा. तो सोड सोड सोड. येडी आहेस का? अजून किती करणार आहेस मैत्रीत माझ्यासाठी? तू माझ्या सोबत आहे हा विचार करूनच माझ्या अंगी 10 हत्तीचं बळ येतं. अजून नको ना करू. आणि हे काम मी निवडलंय ना, मीच पूर्ण करणार. तुला तुझी काही कमी काम आहेत का? तू एक काम कर, तू जा, तू आपलं आवर, मी हे सगळं उरकून लगेच येते. ऐक माझं, मी हे काम चट्टदिशी उरकते आणि येते. मग आपण चहा घेऊयात. ठीक आहे, आवरून ये पटकन. ए स्वानंदी, अरे माझ्या रूम मधली बेसिन खराब झालीये. ब्रश करायला पण किळस येते. ये लवकर चल. हे उरकून आले. हा लवकर येते पटकन. हे देवा, किती कठोर झालायस या पोरीसाठी. हिने काय कोणाचं वाईट केलं, हिला अशी परीक्षा द्यावी लागतीये. स्वानंदी, मानलं तुला, इतकी संकट आली पण न डगमगता तू उभी राहिलीस. सगळ्या संकटांना पुरून उरणारी वाघिणीस तू. हे दिवस पण जातील, नक्की जातील.
किशू, किशू चाण, कोणी नाहीये का घरी? तरी चहा द्या यार प्लीज. गेले वाटतं सगळेच बाहेर. घे ब्लॅक कॉफी आहे, बरं वाटेल. आणि कालच्या उतरायला मदत होईल. घे. मग गेली का तुझी मैत्रीण परत? बघितलं नाही ना कोणी? आधीच सक्तीच्या सुट्टीवर आहेस, कायमची सुट्टी मिळायला नको. सुजित, तुला कळतंय का तू काय वागतोय? एकीकडे सगळ्यांसमोर तू स्वानंदीला प्रपोज केलंस, गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून बोलवतोस, आणि दुसरीकडे हे असं वाग ना तुझं. तुला कळत नाही का सुजित, स्वानंदी सध्या कुठल्या परिस्थितीतून चाललीये, तिच्यावर किती टेन्शन आहे, किती अडचण येते, किती दुःखात आहे. हे सगळं असताना तू एका रॅन्डम मुलीला घरी घेऊन येताना लाज नाही वाटली तुला? सुजित, तुला कळत कसं नाही रे, स्वानंदी सारख्या मुली पुन्हा पुन्हा नाही भेटत. हे असल्या साध्या मुलींना फसवण्याचा अधिकार नाही आहे तुला. बस झालं रे, सकाळी सकाळी लेक्चर नको देऊ मला. ही जी तुझी साधी भोई सज्जन मैत्रीण आहे ना, नकार दिला तिने मला. अत्यंत फालतू कारण देऊन नाही म्हणाली मला. त्यामुळे सकाळी सकाळी डोकं नको फिरवूस माझं. स्वानंदीने नकार दिला? मराठीत सांगितलेलं कळलं नाही, हिब्रूत सांगू. नकार दिलाय तिने मला. कारण काय दिलं माहितीये? माझा गैरसमज झाला. गैरसमज माय फूट. तिने कधीच प्रेम नाही केलं माझ्यावर. तिच्यासाठी मी फक्त तिच्या अडीअडचणीच्या वेळी तिला मदत करणारा बॉस होतो. दॅट्स इट. असू शकतं ना, कधी कधी एखाद्याला मैत्री प्रेमासारखंही वाटू शकते. ते आपण ज्या नजरेने जग बघतो तसंच ते रंगीत दिसतं आपल्याला. तुझं स्वानंदीवर प्रेम आहे म्हणून तुला तिची प्रत्येक कृतीत तिचंही तुझ्यावर प्रेम आहे असं दिसलं असावं. या मॅडम, या ना. या मॅडम. ही स्वानंदीचे चोर. हिने चोरली संचिता मॅमची चेन, हो ना? शिखा, काय बोलतीयस तू? कुणाची चेन? कसली चेन? मॅडम, मी कुणाची चेन बिन काही बी घेतलं नाही. माझ्यावरती खोटा आरोप का लावतीयस तू? गप गे चोरटे. बघितलं मॅडम कशी खोटं बोलतीये? मॅडम, मला माहितीये माझी परिस्थिती खराब आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी कोणाची चेन चोरेन. हो, माझ्या आईने मला लहानपणापासून काम करायला शिकवलंय, मेहनत करायला शिकवली, आणि मी कामाला नाही घाबरत. मला जर पैसे कमवायचे असेल ना तर मी अंग मेहनतीचं काम करेन आणि पैसे कमवेन. हो का? अंग मेहनत का? अच्छा, मला माहितीये ना तुझं अंग मेहनतीचं काम, तुझे कष्ट. बॉस बरोबर मज्जा करायची, लफडं करायचं, त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढायचं. हेच आहेत का तुझे प्रामाणिक कष्ट? हा स्वानंदी? आणि तू या सगळ्यांना सांगितलेलं नाहीयेस का? बॉस बरोबर अति लगट केलीस म्हणून तुला ऑफिस मधून काढून टाकलंय, तेही धक्के मारून. हो मॅडम, तुमचा तेव्हा बी काहीतरी गैरसमज झाला होता आणि आता बी तुमचा लई मोठा गैरसमज झालाय. हो, मी चेन नाही चोरली मॅडम. मी खरंच चेन नाही चोरली, माझ्यावरती विश्वास ठेवा. स्वानंदी, चेन कुणी चोरलीये कुणी नाही चोरलीये हे कळेलच आता. मॅम, हो चांगली 4-5 तोळ्यांची चेन होती माझी. बघून कुणालाही हाव सुटेल ना अशीच होती. पण मिळेल इथेच कुठेतरी असेल. आणि बाहेर वा तुम्ही दोघी. झडती घ्यायची तुमच्या रूमची. बाहेर वा.
कुणीही कुणाच्या खोलीची झडती घेणार नाही, आणि घ्यायचीच झाली तर मी आहे बाहेर. ओके. शिखा, संचिता ही स्वानंदीच्या खोलीची पूर्ण झडती घेतली आणि इथे चेन नाही. जस्सी, हे तुझं आहे? नाही. ही चेन संचिताची तर नाहीये. संचिता कोण? ती नवीन मुलगी? हो हो, तीच मुलगी. ओ, तिची चेन हरवलीये का? सकाळपासून टेन्शन मध्ये. चल जाऊन देऊया आपण. चल. मॅम, इथे नाहीये चेन. मॅम, कसं शक्य आहे? तुम्ही नीट चेक केलंय ना? तुम्ही पाहिलंत ना मला? असं कसं झालं? मी तर इथेच लपवली होती चेन. अशी कशी गायब झाली? खरंच या चालाकपुरीनं मारली आणि न सापडेल अशा ठिकाणी लपवली की काय? तसं झालं तरी संचिता मला कच्ची खाऊन टाकेल. अरे यार. संचिता मॅम, संचिता मॅम, काय ग शिखा तू? बिचारी स्वानंदी बघ ना कशी एकटीच बसली. तुला काहीच वाटत नाही का ग तिचं? म्हणजे आधी तिच्या घाण वागण्याने ती एकटी पडली आणि आता
घाणीत काम करून आणखीनच एकटी पडलीये. शिखा तू पण ना. आता आता मला सांग, अशा मुलीशी कोण मैत्री करणार आहे ग? फटके द्यायला पाहिजेत तुला. काय करणार ना आता मॅम, असतं एकेकाचं नशीब फुटक. ए स्वानंदी, हात स्वच्छ धुतलेस ना? आणि ए बाई, जरा सेंट वगैरे मार. तुझ्या बाजूने गेलं ना तरी कसं तरी होतं, कळलं का? बिचारीची मैत्रीण जेसी. कोण? ती पांढरी पालो. ओ तिला बिचारीला आता हिच्या बरोबर दिवसभर राहावं लागणार आहे. कशी राहणार आहे कुणाच ठाऊक. तुम्ही सर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे मी कधी कधी हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवायला येते आणि आजचा स्पेशल डे म्हणून म्हटलं सेलिब्रेट करावं तुझ्या बरोबर. स्पेशल डे सेलिब्रेशन? मॅडम तुमचा बर्थडे बिड्डे नाही आहे ना? अगं आपल्या इथे मोठमोठ्या संतांनी सांगितलंय कुठलंही काम हलकं नसतं आणि स्वच्छतेचं काम तर अजिबातच नाही. तरी सुद्धा मला सांग, किती जण ही शिकवण आचरणात आणण्याचं धाडस करतात? पण तू धाडस केलंस. त्या तुझ्या धाडसाचं आणि सच्चेपणाचं हे सेलिब्रेशन. अहो मॅडम, पण मी एवढं असं मोठं काही बी केलं नाही. खरं सांगू का, मला ना नोकरीची आणि 4 पैशाची लई गरज होती. म्हणून माझ्या वाट्याला जे काम आलं ते मी घेतलं. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्यासाठी कुठलं बी काम छोटं आणि मोठं नाहीये. काम हे कामच असतं. म्हणून मी केलं. आणि तुम्ही लय मोठे मोठे शब्द बोलताय. कामाची कितीही गरज असली ना तरी कुणी हे काम करायला तयार होणार नाही जे तू केलंस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. दिवसभर काम करून दमली असेल ना? सज्ज हो मॅडम. आणि तसं कसं आहे ना, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ही वेळ येते जेव्हा आपल्या कष्टाची आपल्या मेहनतीची किंमतच कळत नाही लोकांना. म्हणजे आपण ऑफिसमध्ये जीव तोडून काम करतो, अगदी पर्सनल प्रायोरिटीज बाजूला ठेवून करतो, पण जेव्हा प्रमोशनची वेळ येते तेव्हा आपल्याला डावललं जातं. पहाटे उठून सगळं घरदार झोपलेलं असताना घरातली गृहिणी स्वयंपाक करते, घरातली सगळी कामं आवरते. तरी सुद्धा घरातल्या गृहिणीला विचारलं जातं, करतेस काय दिवसभर? आरामच करत होतीस ना? आणि मग एखाद दिवशी घरातली काम करणारी बाई नाही आली ना की सगळ्यांची तारांबळ उडते. अशा वेळी ती गृहिणी तिचीही जागा घेते. म्हणजे आपलं रुटीन गडबडून न देता दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून भागून घरी आल्यानंतर ती सगळं करते.
तरी सुद्धा घरातल्या गृहिणीकडे या नजरेने बघितलं जातं की काम केलंस ना. सो किती वाईट गोष्ट आहे नाही. आणि बरं का शिखा, एखादी व्यक्ती घाणीतलं काम करते म्हणून तिला वाईट टाकणं हीच मुळात घाणेरडी मनोवृत्ती आहे. आता मला सांग, घाण करणारी व्यक्ती तुच्छ का घाण साफ करणारी व्यक्ती? तुम्हाला सगळ्यांना खरं तर स्वानंदीचा अभिमान वाटला पाहिजे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. सॉरी स्वानंदी, आणि थँक्यू हा. तू रूम नुसतीच साफ नाही केलीस तर कपड्यांच्या घड्या करून जिथल्या तिथे ठेवल्यास आणि रूम छान आवरलीस. हो स्वानंदी, आणि ती चाफ्याची उदबत्ती तू लावलेलीस ना खोलीत? सुजित सर, अहो ऐका की माझं, सांभाळा स्वतःला. हो, तुम्ही असं वागणार ना आणि वॉर्डन मॅडमला जर त्रास झाला ना, हो त्या पोलीस बोलवतील. सुजित सर, आपल्या दोघांची मी नाचक्की होईल. हो, आपण बोलूयात ना. तुम्हाला बोलायचंय ना माझ्याशी? आपण बोलूयात की, आपण बोलूयात, पण शांततेने बोलूयात प्लीज. इथं दंगा नका ना करू. मी हात जोडते तुमच्या पुढं. सुजित सर, ऐका माझं, शांत व्हा. आपण एक काम करूयात, आपण गाडीत बसून बोलूयात. तुम्ही इकडे या इकडं. मला फक्त तुझ्याशी बोलायचं. आपण बोलूयात, तुम्ही इकडे या गाडीत या. सांभाळू हळू. सुजित सांभाळू. माझं प्रेम आहे तुझ्या स्वाती. सुजित सर, तुम्ही शांत व्हा आधी. मला सोडून जाऊ नको. मला खूप एकटं वाटतं यार स्वाती. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, माझं खूप प्रेम. अहो सुजित सर, ऐका माझं. माझं खरं खूप प्रेम आहे तुझ्यावर. अहो तुम्ही प्लीज रडू नका. तुम्ही या इथं बसा. तुम्ही बसा इथं. सुजित सर, मी इथंच आहे. तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही शांत व्हा. मी आहे. मी इथंच आहे. मनी सर, हो बरं झालं तुम्ही आलात. काय झालं? इतकं अर्जंटली का बोलवलं? स्वानंदी, ऐक ना यार माझं. स्वानंदी प्लीज बोला. सोडू नको जाऊस तू प्लीज. हो, त्यांची अवस्था बघा, खूप प्यायली आहे त्यांनी. तुम्ही घरी घेऊन जाता का त्यांना? स्वानंदी प्लीज यार. सुजित शांत हो, आपण घरी जाऊन बरं तू स्वानंदीशी बोल ना यार. हो, मी घरी जातो. घरी जाऊन बोलूयात आपण. घरी तू बोल. मी बोलतो तिचे. स्वानंदी तू बोल. तू स्वानंदीशी स्वानंदी म्हणे तू बोल स्वानंदीशी. बरं एकटं वाटतं यार. मनी सर, कधी येणार सुजित? मुलगा ना जीव घेणार एक दिवस काळजीने माझा. फोन पण नाही उचलत आहे. काय करायचं? झालं, आलो. पायऱ्या सांभाळ. सुजित, काय तुमचं परत पार्ट्या करणं सुरू झालं? अरे जायचं तर निदान सांगून तरी जायचं. एक फोन पण नाही उचलतायत तुम्हाला. अरे ह्याला नाही तर नाही, निदान तुला तरी कळत नाही? नाही बाईसाहेब,
मी नव्हतो गेलो, सुजित गेला होता, मी त्याला घरी आणायला गेलो. सुजित, कधी अक्कल येणार तुला? का असा वागतोस? अरे डॅड ओरडले म्हणून मनाला लावून धरतोस. कधी समंजसपणा येणार रे? बायसॅक सॉरी, पण त्याची अवस्था बघा. आणि म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ते त्याला कळत नसेल. मी आता त्याला त्याच्या खोलीत झोपवतो, तो उद्या शुद्धीत आल्यावर बोल. सुजित चल, पायऱ्या सांभाळू. चल हळू. ओ ताई, हो कोण आहात तुम्ही? अहो हे माझं काम आहे, हे मी करते. हे द्या इकडं. अहो आला इकडे, हे माझं काम आहे. अहो नाही हो, माझं हे. हिचं नाव कुमुद आहे. तू येण्याआधी हे आपल्याकडे साफसफाईचं काम करायची. अहो मॅडम, पण तुम्हीच म्हणालात ना की या नोकरी सोडून गेल्यात आणि आता हे काम मी करणार आहे. नाही, खरं तर माझा गैरसमज झाला होता, पण आता ही इथे काम करेल. माझं बाळ अचानकच आजारी पडलं. ते त्याच्या आजीसोबत गावी राहतं ना, म्हणून अर्जंट जावं लागलं. पण मी निरोप ठेवला होता मॅडम साठी, त्यांनाच मिळाला नव्हता. आणि मी जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा हिचा फोन लागत नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की ही पण नोकरी सोडून गेली न सांगता. कारण याआधी बऱ्याच बायका या मुलींच्या त्रासाला कंटाळून न सांगता गेल्या आहेत. पण आता ते इथेच काम करते. माझ्या बाळाला लांब ठेवून मला हे काम करावं लागतंय. आमचे हे बी काही काम करत नाहीत, आणि मी हे काम नाही केलं तर त्यांना पैसे कोण देणार? म्हणून. अहो ताई, काही हरकत नाही. ही नोकरी तुमचीच होती ना तशी बी, आणि तुम्हाला या नोकरीची जास्त गरज आहे. बाळ आहे ना यांच्याकडे छोट. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही करा तुमचं काम. थँक्यू. थँक्यू स्वानंदी. हो मॅडम, थँक्यू कशाला? मला वाटलं होतं, म्हणजे मला भीती वाटत होती की तुला काय वाटेल, पण तू तर मनाने सोनं आहेस, अगदी 52 कशी सोनं. हे घे. मॅडम, हे कसले पैसे? तू काम केलंस त्याचे पैसे? हो मॅडम, पण मी फक्त एकच दिवस साफसफाई केली, आणि हे पैसे जास्त आहेत. एवढे नको, तुम्ही ठेवा. मग तू असं समज की तू डीप क्लिनिंग केलं. कारण हेच काम जर का मी एखाद्या एजन्सीला सांगितलं असतं तर त्यांनी 4 पटीने पैसे घेतले असते. माझा तसा फायदाच झालाय. हो मॅडम, तसं नाही, पण हे ना लई म्हणजे लई जास्त पैसे आहेत. मला खरंच नको. तू जी हिंमत दाखवलीस ना, त्याचा हा मोबदला. बक्षीस समज. माझी खात्री आहे आयुष्यात कशीही वेळ आली ना तरी तू खंबीरपणे उभी राहशील. आय एम सो प्राऊड ऑफ यू. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर. खरंच थँक्यू हा स्वानंदी ताई. नो मेन्शन. हे घ्या, तुम्ही लागा तुमच्या कामाला.